प्रत्येकजण जीवन जगतो, पण प्रत्येकाच्या जगण्याला एक विशिष्ट दिशा, विशिष्ट ध्येय असेलच असं काही सांगता येत नाही. ज्यांच्या जीवनाला ध्येय नाही, दिशा नाही, ते दिशाहीन समजले जातात, ध्येयहीन समजले जातात. त्यांच्या आयुष्यात अपयश वाढून ठेवलेले असते. आणि ज्यांच्या जीवनामध्ये एक ध्येय आहे त्यांच्या जीवनात, आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करतात, त्यांच्या जीवनामध्ये यशाचे प्रसंग जास्त येतात. ध्येयाचा पाठलाग करत असताना, ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असताना त्यांनाही कष्ट पडतात. आणि जे ध्येयहीन जगतात त्यांनाही उपेक्षेचं, निंदेचं त्यांनाही विष पचवावं लागतं. त्यांनाही अपयशाच्या वेदना होतात. वेदना ह्या ठरलेल्या आहेत. फक्त त्या यशाच्या दिशेने जर वेदना गेल्या, वेदनेची फलनिष्पत्ती सुख, समाधान, आनंद, यश असेल तर त्या वेदना अर्थपूर्ण ठरतात. आणि केवळ वेदना आहेत, दुःख आहे, चिंता आहे, प्रश्न आहे, अडचणी आहेत, समस्या आहेत असं सांगत बसल्यामुळे समस्या, प्रश्न वाढत जातात. तुम्ही ज्याच्यावर फोकस कराल ती गोष्ट वाढत जाते. त्यामुळं समस्या आहे हे नक्की खरं आहे, 100% खरं आहे. समस्या असतातच, प्रत्येकाच्या जीवनात समस्या असतात. त्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतात. कोणाला आरोग्याची समस्या असते, कोणाला पैशाची समस्या असते, कोणाला मान सन्मान नाही म्हणून समस्या असते. प्रत्येकाच्या कोणी ऐकत नाही म्हणून समस्या असते. माझं कोणी ऐकतच नाही म्हणून समस्या आहे. न ऐकणं ही समस्या आहे. आणि काही जण ऐकून घ्यायला माणसं नाहीत म्हणून समस्या आहे. वेगवेगळ्या समस्येने त्रस्त आहेत. काही जणाला माणसं जास्त आहेत, एकांत मिळत नाहीत म्हणून समस्या आहेत. काही जणाला माणसं नाहीत म्हणून समस्या आहे. प्रत्येकालाही या सगळ्या गोष्टी असतानाही, समस्या, प्रश्न, अडचणी असतानाही काही माणसं या समस्या, अडचणी, प्रश्नातून जात असताना सुखाने, समाधानाने, आनंदाने हसताना दिसतात. त्या हसणाऱ्या माणसांना जाऊन एकांतात विचारून बघा. सतत हसत राहणं, खुश राहणं, आनंदी राहणं, मनमोकळं बोलणं, अशा माणसाला जरी जाऊन विचारा एकांतामध्ये, तुझ्या जीवनात काही समस्या, प्रश्न, अडचणी आहेत का? तर तो म्हणेल नक्की आहेत. तुला उपेक्षा होत नाही का? तुझी निंदा होत नाही का? तुझ्यावर टीका होत नाही का? तुझ्या संदर्भातही काही लोक कटकारस्थान करत नाहीत का? सगळं करतात. त्याच्याही जीवनात तेच असते. त्यांना काही समस्या, प्रश्न, अडचणी, कटकारस्थान त्याच्या जीवनात आले नव्हते का? त्याच्याही जीवनात आले होते. तरीही हे सगळं पचवून तो आनंदानं, सुखानं, समाधानानं जगतो. आणि अजून काहीतरी करता येईल, काहीतरी सांगता येईल, काहीतरी बोलता येईल, काहीतरी लिहिता येईल, काहीतरी उपकारक आपल्या हातून करता येईल यासाठी तो माणूस सातत्यानं, काही माणसं हे सगळं पचवून सातत्यानं प्रयत्न करतात. आणि काही माणसं कोणीच कोणाचं नव्हं, लोक टीका करतात, निंदा करतात, उपेक्षा करतात, चांगल्या मार्गात जाण्याचा प्रयत्न करतो म्हटलं तर अडथळे आणतात. बरोबर आहे. एका गावात एक माणूस असा होता. गावात कोणी काही चांगलं करू लागला, प्रगतीच्या दिशेनं जाऊ लागला, 4 माणसं जमा करून काहीतरी संघटन करण्याचा प्रयत्न करू लागला की त्याचे पाय कसे छाटता येतील म्हणून त्यांचं एक हऱ्याणाऱ्याचं एक मंडळ होतं.
ते मंडळ घेऊन जमा करून दारू पिऊन आणि मग त्यांना असं काही चांगलं करत असेल त्याला कसं संपवायचं, त्याच्या विरोधामध्ये कसे कटकारस्थान करायचे आणि मग वरिष्ठांना साहेबांना कसं सांगायचं गावातल्या मोठ्या, म्हणजे अशा पद्धतीचा कटकारस्थान तो करायचा. आणि कोणी जर समजा काही करणं गेलं, शांत बसून राहू लागलं, काही न बाबा आपलं आपलं देव हरिहरी करावून आपलं आपलं जगावून आहे, त्याला म्हणायचा की नाही काहीतरी केलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे असं सांगायचं. मित्र, तर जीवनामध्ये या गोष्टीवरून लक्षात ठेवा, हे सगळं तुम्ही संपवू शकणार नाही. हे सगळं चालू राहील, असे लोक चालू राहणार. म्हणजे अंधार जसा संपवता येणार नाही तसा उजेड देखील संपवता येणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. या देशामध्ये आपल्या जीवनातले संकट जसे येत जात राहतील तशा संधी येत जात राहतील. हे पण कोणाला संपवता येणार नाही. फक्त तुम्ही जीवनामध्ये वाटचाल करत राहा. जसे प्रहार करणारे लोक भेटतील तुम्हाला, हार घालणारे, पुष्पहार घालणारे पण भेटतील. निंदा करणारे जसे भेटतील, तुमची स्तुती करणारे भेटतील, कौतुक करणारे भेटतील. तुम्ही यशाच्या दिशेने मात्र चालत राहा. चिंती दुःखी राहून अभाव दूर होत नसतो. अंधार भरून काढल्याने अंधार जात नसतो, तिथे उजेड लावावा लागतो. लक्षात आलं? त्यामुळं प्रश्न अडचणी, चिंता काळजी खंत बाळगत बसल्याने प्रश्न अडचणी आणि समस्या वाढतात आणि त्याच्यावर उत्तर शोधत पुढे गेल्याने उत्तर सापडतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. कारण तुम्ही समस्या, अडचणी, चिंता आहेत. काही जण फक्त जाग्यावर बसतात, माय मला हे समस्या आहे ग, माय मला ते समस्या आहे ग, हेच प्रश्न आहे ग, माय ते चिंता आहे ग. ती नाही म्हणते मग मला पण माय हे काय, मला काय कमी आहे काय ग, मला पण हे आहे माय, मला पण ते आहे माय, मजाही नवरा शिवाय देते माय, अमुक होते माय. मग काय, आणि काय जीवनात अर्थ नाही माय, तुझ्याही जीवनात अर्थ नाही माय, माझ्याही जीवनात अर्थ नाही माय. आता उगं मरून जावं वाटाले, पण उगं लेकराकडे बघून जगायचं आहे माय. म्हणजे असं सातत्यानं बोलून रोज रोज मरून जावं वाटाले रोज. आणि यामुळं काय होते, तुमच्या मनपटलावर, मनावर उदासीनता, नैराश्य, दुःखाचे स्तर वाढत जातात. तर तसं न विचार करता आने वाला पल जाने वाला है असा विचार करून सातत्यानं सकारात्मक गोष्टीवर लक्ष देऊन वाटचाल केला तर तुमचा प्रवास सुकर होतो. थांबला की संपला. एकदा काय झालं, एक जण बेकार आहोत, बेरोजगार आहोत, समस्या आहेत, अडचणी आहेत, काय करावं काहीच कळत नाही म्हणून त्रस्त होऊन गाव सोडून निघाला. गाव सोडून निघाला. आता काहीच नव्हतं, आपल्यानं काही होत नाही, आपल्यानं काही करणं होत नाही, आपल्या हातून काही कामही होत नाही, आपल्याला काही काम करावं वाटत नाही आणि आपल्या जीवनात काही यश मिळत नाही. मग हे घरची करकर काही थांबत नाही, त्यापेक्षा आता कुठंतरी निघून जावं म्हणून तो निघाला घरातून. आणि एका ठिकाणी गेल्यानंतर एका ठिकाणी झोपूनच तिथे उन्हामध्येच काम करत होता एक शेतकरी. झोपूनच विचारायला लागलाय
की पुढचं गाव जे दिसालंय तिथं मी कधी जाईल बरं. तो माणूस म्हणाला, मला काही सांगता येत नाही. पागल आहे गड्या म्हणला मनातल्या मला. बरं, त्या माणसाने विचारलं, तुम्हाला त्या पुढच्या गावाला जायचं, कुठं जायचं आहे तुम्हाला? नाही, कुठेही जायचं नाही, दिसायला गाव म्हणून जावं म्हणायलो. म्हणजे तुम्हाला कुठे जायचंय? कुठं? मला कुठेही जायचं नाही म्हणलं. मग कुठेही जायचं नसेल तर मग त्या गावाचा रस्ता कशाला विचारता? नाही, उगा दिसायला म्हणून विचारलं. बरं सांगा की मला या गावाला मी किती वेळात जाईल? त्यानं मला काही सांगता येत नाही. हे त्याने सांगितलं, तुला त्या गावाला जाण्याचं काही प्रयोजनच नाही. तुझा त्या गावाला जाण्याचं काही कारण नाही. तिथं जाऊन काय तुला काय जे काय मिळवायचं आहे किंवा कोणाला भेटायचं आहे, काही हेतूच नाही तुझा. उगाच मग कसं कायला जाणार? उगाच म्हणला. उगाच काही जण उगाच म्हणत राहतात. मग किती वेळात जाईल सांगा की म्हणला. नाही भाऊ, मला काही सांगता येत नाही. थोड्या वेळात तो उठला आणि जाऊ लागला त्या गावाच्या दिशेने. मग तो 15 मिनिटात जाऊ शकतोस म्हणला त्या माणसानं. 15 मिनिटात? असं जर चालत गेलास तर तू 15 मिनिटात जाऊ शकतोस. मग त्या तरुणानं विचारलं की हे मला अगोदर का सांगितलं नाही? मी हेच तर अगोदर विचारत होतो ना की किती वेळात जाऊ शकतो. त्यानं सांगितला, तुझी गती कळल्याशिवाय मला प्रगती सांगता येत नसते. आणि झोपून राहणाऱ्यांचा प्रवास होत नसतो, झेपावणाऱ्यांचा प्रवास होत असतो. आणि आळसात राहणारे, झोपून राहणाऱ्यांचं यशही झोपते. अशा पद्धतीनं तो बोलला. तेव्हा त्याला त्याची एक चूक लक्षात आली की आपल्याला हा माणूस का चांगला नाही. मार्गदर्शन त्या वाटेवर गेल्यानंतर ती वाट लोक सांगतात. घरात बसून मला काही सांगता येईना म्हणतात. म्हणून तुम्ही वाटचाल करायला लागा. त्या तरुणाची उदासीनता, नैराश्य पाहून त्या शेतकऱ्याने सांगितलं, अरे तुला मी काही गोष्टी सांगतो म्हटलं. तुला या गावाला जाऊन काहीच फायदा नाही म्हणालास आणि तुझं काही कामही नाही म्हणालास. मग जातोस तरी कशाला? काय करू म्हणलं आता? माझ्या जीवनाला काय आता ध्येयच राहिलं नाही. कुठं तरी जातो म्हणला. हे लक्षात ठेवून. असं काय तुझ्यावर कोणतं संकट भेटले बाबा म्हणला? तुझ्याकडे पाय आहेत, हात आहेत, बुद्धी आहे, तुला सगळं आहे. आहे की नाही सांग मला? पाय हाते की नाही तुला? हो. हात हाते की नाही? हो. तुला डोकं आहे की नाही? आहे. ते डोकं वापरता येते की नाही तुला? हो, वापरता येते. मग या डोक्याचा, हातापायाचा वापर करून दुसरे कोणते माणसं जीवन जगालेत की नाही म्हणला? एखादं काम, कोणी नोकरी करते प्रत्येकाने, कोणी व्यापार करायले, कोणी व्यवसाय करायले, कोणी उद्योग करत आहे, कोणी मजुरी करत आहे, कोणी आता माझ्यासारखं शेती करत आहे म्हटलं. कारण कष्टातूनच आयुष्य बेस्ट होते. तू काही ना काही याच्यापैकी कोणता ना तर कोणता एखादा उपाय, एखादा मार्ग शोध. असं भटकत राहण्यानं तुला कधीच आयुष्यामध्ये काही मिळणार नाही. हे लक्षात ठेव सांगितलं त्याने.
तिथं बाजूला एक विहीर होती. ते विहिरीला त्या शेतकऱ्याला वाटलं की याला काहीतरी सांगण्याची गरज आहे, सांगावं, कारण हा उदास निराश झालाय. असा भटकत राहिला तर काही नाही. त्याचे आई वडील घरी वाट पाहत असतील, हा इकडे निघून आलाय, तळमळ करत असतील. याच्या घरी पाठवून याला ध्येयाच्या दिशेने लावावं, काही 4 गोष्टी सांगावं म्हणून तळमळीनं त्याला थांबवून त्या विहिरीवर घेऊन गेला. आणि त्याला म्हटलं, ते विहीर होती, त्या विहिरीतून पोहऱ्यानं पाणी काढत होते आणि ते दोरी घासून 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 ते दगड चमकत होता. तो घासून, दगडावर दोरी घासून घासून घासून. मग त्या तरुणानं विचारलं या शेतकऱ्याला, काही दगड चमचम चमचम का, हे काही भाग इथलीच दगड चमकायलेत का? तर त्यांनी त्याच्यावर जे दोरी घासल्यामुळे ते चमकायलेत. म्हणजे आपण त्या दगडाने घासून घेतलं, म्हटलं घासत राहिलं तर दगडाला चमक येऊ शकते. परिश्रम घेत गेलो, ध्येयाच्या दिशेने जात राहिलो, झेपावत राहिलो, एकाच आपलं जे ध्येय ठरवलंय त्याच्यावर लक्ष केंद्रित करत राहिलो, त्याच्याशिवाय मला काही दिसत नाही असं म्हणून झपाटल्याने, जिद्दीने, संयमाने, आत्मविश्वासाने, उत्साहाने यश प्राप्तीसाठी क्षमता, कौशल्य, शहाणपण देत राहिलो तर माणूस सुखी समाधानाच्या दिशेने जाऊ शकतो. म्हणजे त्या दिशेने जाणाऱ्या त्या अडचणी येतात, परंतु हे जगणं इतर जगण्यापेक्षा अधिक चांगलं राहील असं त्यानं सांगितलं. त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. अरे दगडाला तर चमक येऊ शकते, आपल्याला चमक येऊ शकते. त्या तरुणांच्या मनामध्ये एक विचार चमकून गेला की आपल्याला काही ना काही मार्ग आहेत. त्यानं आणखीन एक गोष्ट शेतकऱ्यानं सांगितली, अरे ज्याला हातपाय नाहीत ती माणसं देखील काही ना काही करत आहेत. तू बाबा आमटे यांच्या आश्रमात जाऊन बघ, ज्यांच्या हाताला बोट नाहीत ते कृत्रिम बोटाने इमारती सुद्धा उभारतात. आणि ज्याला हात आहेत ती माणसं हातासून जगत असतील तर काय अर्थ आहे? सगळं काही असून सुद्धा केवळ तुझ्या डोक्यामध्ये उदास, निराश, हे सांगितलं त्या तरुणाने. कामाची लाज बाळगू नको. कुठलं ना कुठलं काम तुला करावंच लागेल. कामातून दाम मिळते. मग त्यानंतर त्या शेतकऱ्याने हे सांगितलं, माझ्या गावात अनेक शेतकरी आहेत, तर त्या शेतकऱ्यापेक्षा मी आधी काही वेगवेगळं काही करत असतो, म्हणून मी माझ्या इतरांच्या पेक्षा माझ्या घरामध्ये संपत्ती आहे असं सांगितलं. आणि मी रोज विचार करत असतो, म्हणला तो शेतकरी, माझं चांगलंच होणार आहे, माझ्या हातून चांगलंच घडणार आहे, माझं चांगलंच होत आहे, चांगलंच घडत आहे. आणि मी जे करू, जे एखादं ठरवलं ना, जे मी करू शकतो, मी जे बोलू शकतो ते करू शकतो असं त्यानं विचारलं. आणि मी माझं प्रत्येक काम हातात घेतलेलं, माती हातात घेतलं तरी सोनं होते असं मी म्हणत राहतो. आणि मी काम सोडून बिनकामी गोष्टीवर लक्ष केंद्रित करत नाही. मी व्यसनापासून दूर आहे. आणि त्याने त्या विहिरीबद्दल सांगताना सांगितलं की आमची पहिलं कोरडवाहू जमीन होती, कोरडवाहू शेती करायचो, पैसे नव्हते थोडे विहीर काढण्यासाठी. मी स्वतःच एके दिवशी उठलो आणि तिकाश, कोरड, टोपलं घेऊन विहीर खोदायला सुरुवात केली. मला अनेकांनी वेड्यात काढलं, एकट्याने विहीर कसं खोदणं होते.
त्यानं सांगितलं 1 वर्ष लागो 2 वर्ष लागो, विहीर खोदायची म्हणजे खोदायची म्हणलं. आणि खोदायला मी सुरू केलं म्हणलं. मग घरातले सुद्धा विरोध करणारे सुद्धा थोडी खाली जाऊ लागली की थोडं तेही सहकार्य करायला आले म्हणलं. आणि मग पाणी लागलं. पाणी लागल्यानंतर तर लई उत्साह लागला. सोयरेदारी आले म्हणला, सोयरा हिर खोदायला बा काहीतरी आपली मदत राहावं म्हणून तेही खोदू लागले म्हणलं. थोडं आता खोदत 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 छान झालं. आणि आता या विहिरीला आता हे फार्मला छान पाणी, याच्यात मी माळवं घेतो, पीक घेतो. आता याच्यातच मी इथं आजूबाजूला पाणी, माझ्या होळाचं पाणी मी अडवून टाकलेलं आहे. छोटे 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 बंधारे झालेले आहेत. शासनाने पण बंधारे केलेले आहेत. त्यामुळे आता माझ्या विहिरीला पूर्ण वेळ पाणी राहते. पावसातलं आलेलं पाणी सुद्धा मी या पाईपलाईननं विहिरीत सोडून पावसाळ्यात पूर्ण विहीर भरून ठेवतो. आणि त्याच्यामुळं मला उन्हाळ्यात पाणीच कमी पडत नाही. आता मी ते वॉटर प्लॅन्ट टाकणार आहे. आता हे पाणी मी विकण्याचं सुद्धा काम करणार आहे म्हणलं. आणि याच्यातून सुद्धा मी पैसे कमवणार आहे. पाणी विकणं हे शक्य नाही असं लोकांना वाटते, पण आता पाणी विकलंही जाते की नाही. मग मी पण आता पाणी विकणार आहे. अशा पद्धतीनं आता मी शेतीमध्ये पूर्वी हे माल नेऊन विकायचो म्हणला, हळद विकायचो म्हणला. त्याने पण आता मी हळद अशी विकत नाही म्हणला. हळदीला कुटून त्याचं पावडर विकतो म्हणला. म्हणजे मी आता शेतीवर आधारित वेगवेगळे उद्योग सुरू करतो म्हणला. बघ म्हणलं, माझ्या शेतामध्ये मी कोंबडे पण पाळले. कोंबडे विकतो, अंडे विकतो. त्याच्यातून पण मला पैसे मिळतात. अंडे घ्यायला येणारा माणूस माझ्या इथली पात विकत घेतो, माझ्या इथला लसण विकत घेतो, माझ्या इथलं कांदे विकत घेतो म्हणला. ते पण मी फुकट काही देत नाही म्हणलं त्यांना. विकतो म्हणलं. कांदे लसण हे सगळे माझे माळव इथंच विकून जाते म्हणला. मी व्हॉट्सअपवर दुसरे कुठले मेसेज टाकत बसत नाही म्हणला. माझ्या घरी गावरान कांदे, गावरान अंडे, गावरान कोंबड्या, गावरान हे मिळेल ते मिळेल. संपर्क करा. शुद्ध स्वरूपात मिळेल. अतिशय गावरान कोंबड्या, गावरान अंडे आणि गावरान टमाटे, गावरान पद्धतीनं पिकवलेली केळी, गावरान केळी म्हणतो म्हणला. आता गावातच गावरान पद्धतीनंच राहणार काय आहे. तर अशा पद्धतीने मी करत राहतो म्हणला. प्रसिद्धी सातत्यानं मी जे काही उत्पन्न करतो, मी विकायला जसं मी पिकवायला लाजत नाही, मी आणि विकायलाही लाजत नाही. मी अनेकदा डोक्यावर जर इथं विकले नाही, विकण्यासारखं थोडंसं जर माल असलं तर बाजूच्या खेड्याला जातो आणि वेगवेगळे गाणे म्हणून विकतो. मला गाणं म्हणायला सुरू करतो म्हणला. गावात गेलं की लोक गाणं ऐकून येतात म्हणला माझ्याकडे, आणि ते तेव्हाच विकून जातात म्हणला. मी गाणे पण शिकलो म्हणला, गाणे म्हणायला. म्हणजे हे सगळं त्या सांगितलं. आणि माझं काही शिक्षण झालं नाही म्हणला, तरी पण मी आज श्रीमंत आहे म्हणलं. श्रीमंत, गावातला सगळ्यात श्रीमंत मी आहे म्हणलं. आणि मग मी सातत्यानं कामात राहतो म्हणला. लोक म्हणतात म्हणलं, आता हे देरे सोडून काम, पैसे खूप झाले की म्हणतात म्हणलं. मला कामातून पैसा तर मिळतोच म्हणला. आणि काम हे माझ्या समाधानाचा आणि आनंदाचा विषय आहे. मला कामाशिवाय करमत नाही म्हटलं. आणि कामातच राम पाहतो. कांदा मुळा भाजी अवघी विठ्ठाई माझी, हा संत सावता महाराजांचा संदेश मी पाळतो म्हणला. मस्त इथं आनंदात राहतो मला. शुद्ध हवा आहे, शुद्ध अन्न आहे, शुद्ध पाणी आहे, शुद्ध सगळं आहे. इथं शेतात घर बांधले म्हणून. पूर्वी गावात राहायचो, आता शेतात घर बांधले म्हणलं मस्त आहे की.
ते सगळे लेकरांना शिकायला जाण्यासाठी गाडी येते म्हणला, गाडी घेऊन लेकरं शिकतात. सगळे शेतात आहे, आमच्या शेतात सगळे उठलं की पहिलं काम शेतात काम करायला सुरू करतात म्हणला. आम्ही आमच्या दिवसाची सुरुवात खर्चानं होत नाही म्हणला. त्यांना सांगितलं, त्यांना उत्पन्नानं होते. आणि ज्याच्या खर्चाची घरात खर्च, अनावश्यक खर्च आम्ही काहीच करत नाही म्हणलं. लेकराचं एका लग्न केलं की ते शेतात केलं म्हटलं. म्हणजे सांगायचा हे सगळं त्यांनी यासाठी सांगितलं, बेटा तू असं भटकत नको. तुला जर काही वाटलं तर इथं राहा, तू आमच्यासोबत काम कर. तुला कुठे अनेक उद्योग आहेत आमच्याकडं, कुठल्याही उद्योगाचं प्रशिक्षण घे आणि तुला मी स्टँड 100% करतो. तुझा रोजगार तुला मिळेल याचा मी 100% प्रयत्न करतो, असं त्यांनी सांगितलं. मी जरी त्यांना सांगितलं, मी जरी शाळेत गेलो नाही तर मी रोज वेगवेगळे प्रेरणादायी व्याख्यान ऐकतो. मी स्वतः मग शाळेत गेलो नंतर शिकलो म्हणला वाचायला लिहायला. वाचतो म्हणला पुस्तक मी पण. मी दिसलो, माझ्याकडे बघितल्यानंतर तुला दिसणार वाटणार नाही म्हटलं. त्या तरुणाच्या मनामध्ये त्यानं एक स्वप्न पेरलं. त्या तरुणाच्या मनाला एक दिशा दिली आणि त्याला आधार देण्यासाठी तू इथं राहू, हे प्रशिक्षण घेऊन तू काम करू शकतोस म्हटलं. तुला जर असं वाटलं तर हे माझ्याकडे जे माळवं आहे म्हणला, ही जी माझ्याकडे खूप शेती आहे, आता मी झाली शेती म्हणलं खूप, म्हणजे केलं म्हणलं घेत तर हे माळवं विक म्हणलं, तुला मी तुझ्यासाठी म्हणून सांगतो म्हणला की तू माळवं विकलास तर जितकं माळवं विकशील जास्त तितके जास्त पैसे मी देईल म्हणलं. हे घेऊन जायचं, विकून यायचं, पैसे ते विकलेल्यापैकी तुला 25% देतो म्हणला. 1000 रुपयाचं माळव जर तू विकून आलास तुला मी 250 रुपये देतो म्हणला. रोज 1000चं माळव 250 रुपये देतात म्हणला. इथंच आमच्याकडे जेवण करायचं म्हटलं, इथंच राहायचं, इथंच जो रोज 250 रुपये. मरून कशाला जातोस, कुठेही फिरत का बसतोस म्हणला. काम करणं म्हणलं. काम करणाऱ्यांना काम देणारी असंख्य माणसं आहेत. तुझा स्वभाव चांगला कर आणि काम करत राहा. तुला कामाच्या व्यक्तीला, कामाचा माणूस म्हणून तुला लोक मागणी घालतील. तुझ्यामध्ये सगळे गुण आहेत. तेव्हा त्या तरुणाच्या मनामध्ये प्रकाश पडला. खरंच त्याने मान्य केलं की आपण नक्की, आपल्यामध्ये क्षमता आहे, आपल्यात कौशल्य आहे, शहाणपण आहे, फक्त ते वापर करत नसल्यामुळे मागे पडलो. आणि त्यांनी नक्की म्हणला. मग त्या तरुणांनी त्या शेतकऱ्याला सांगितलं, माझ्या घरी शेती आहे, माझ्या घरी विहीर आहे, माझ्या घरी हे सगळं आहे, मी माझ्या घरी जाईल आणि हे सगळं करेल म्हणला. आणि तो पुन्हा आपल्या गावी परत आला. आणि मित्र, आणि मग त्याने ज्या काही चुका होत्या त्या दुरुस्ती करून घेतल्या आणि आपल्या कार्यमग्न राहिला. जे काही त्याचे मित्रमंडळी होते, चल तुला दारू पाजितो, चल तुला भजे खाऊ घालतो, जिलंबी खाऊ घालतो, मग कोण्या दिवशी या गावाला ने, कोण्या दिवशी त्या गावाला ने करून ज्याचं वाटोळं जे केलं होतं त्याने वाटोळं बंद केलं. त्या गोष्टीपासून तो दूर राहिला. जे ध्येय, आपल्या कामापासून दूर नेणाऱ्या मित्रापासून तो दूर राहिला. आणि तो शेतातच घर बांधून शेतातच राहू लागला. आता घर म्हणजे सुरुवातीला त्याने झोपडीच बांधली. आणि मग पुढं त्याचं आयुष्यामध्ये सगळं येत गेलं. म्हणजे वाईट संगत सोडणं आणि वाईट संगतीला सुद्धा चांगल्या संगतीत रूपांतर करणं, त्यांच्यातही विचार परिवर्तन करणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीनं तो काम करून, कामामध्ये लक्ष देऊन आता तो पण इतरांना काम देणारा तरुण बनला, व्यक्ती बनला. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट, ही प्रेरणादायी गोष्ट मी तुमच्या समोर ठेवलेली आहे. ही गोष्ट जरी तुमच्या काल्पनिक जरी असली तरी ही प्रेरणादायी आहे आणि ही वास्तवात कुठे ना कुठे आहेच. फक्त म्हणून हे कोणाची नावं गावं याच्यात नसल्यामुळे मी तुम्हाला ही काल्पनिक आहे असं सांगितलं. धन्यवाद.